अधिकृत उमेदवार आदरणीय संग्रामभाऊ देशमुख यांच्या प्रचाराच्या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री आदरणीय मकरंदभाऊ देशपांडे, कडेपूरचे विद्यमान सरपंच सतीशभाऊ देशमुख, सुरेंद्र चौगुले, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मोकळे सर, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप कदम, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय दत्तूशेठ सूर्यवंशी, अजून इतर पक्षाचे असलेले सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित, सर्व स्टेजवरचे मान्यवर, समोर बसलेल्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी, उपस्थित वृत्तपत्र मीडियाचे पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार, पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघात मागच्या वेळच्या निवडणुकीत आपण बाय दिला होता, त्याच्या अगोदर एकदा बिनविरोध दिलेली होती आणि 1,65,000 मताधिक्यानं राज्यात दुसऱ्या क्रमांकावर इथला उमेदवार निवडून गेलेला होता आणि तीच हवा डोक्यात, त्या उमेदवाराच्या डोक्यात हवा तीच, कार्यकर्त्यांच्या डोक्यात हवा तीच, आणि त्यांना असं आभाळ ठेंगणे झालतं की आता आम्हाला आमचा वारू रोखणारा या मतदारसंघात कुणी मायकालाल जन्माला येणार नाही ना, आम्हीच या मतदारसंघाचे कायमचे राजपुत्र आहोत, अशा भ्रमात जी मंडळी होती. आणि हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सुटणार नाही, हा मतदारसंघ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जाणार आणि इथं आपला नगण्य उमेदवार शिवसेनेचा येणार आणि त्याच्याबरोबर आपण लुटूपुटीची कुस्ती करणार आणि आपण पुन्हा एकदा बहुसंख्य मतानं या मतदारसंघातनं निवडून जाणार. परंतु भारतीय जनता पार्टीनं आदरणीय संग्रामभाऊ देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आणि ती गाफील ठेवून शेवटच्या टप्प्यात, शेवटच्या क्षणाला आपण त्यांना उमेदवारी जाहीर केली आणि या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना जे अपेक्षित निर्णय पाहिजे होता तो अपेक्षित निर्णय भारतीय जनता पार्टीने दिला आणि या मतदारसंघातल्या जनतेने आता ठरवलंय की भाकरी एकाच बाजूला ठेवून ठेवून करपलेली भाकरी पलटल्याशिवाय या मतदारसंघाला आता पर्याय नाही आणि हाच कार्यकर्त्यांनी निर्धार केलाय. म्हणून मी काल कडेगावला सभा झाली, गोव्याचे मुख्यमंत्री आले ते प्रमोद सावंत, आज इथं आदरणीय देशाचे भूपृष्ठ वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब येत आहेत आणि दोन्ही ठिकाणच्या सभेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिल्यानंतर माझ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की येणाऱ्या 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 23 तारखेला जो निकाल येईल तो संग्राम भाऊचा गुलाल घेऊनच ही निवडणूक आपण जिंकणार आहोत. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी आता माझी आणि मकरंद भाऊंची चर्चा झाली की ज्या काळापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतो, 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. मकरंद भाऊ मला आता म्हणले की पूर्वी अशी परिस्थिती, राजाभाऊ आपण दोघं चौघं स्टेजवर आणि दोघं चौघं समोर, आपण दोघा चौघांनी भाषणं सांगायची, पुढच्या चौघांनी ऐकायची. याच उमेदवार जे आहेत त्यांचे वडील मला स्वर्गीय पतंगराव कदम साहेब म्हणायचे, राजाराम हा जिल्हा कैलासवासी वसंतदादा, कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचा जन्मभूमी असलेला जिल्हा आहे, हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तू या सांगली जिल्ह्यात कितीही डोकं खडकावर आपटलंस तरी तुझं कमळ या जिल्ह्यात कधीच फुलणार नाही. पण गडकरी साहेब प्रदेशाध्यक्ष होते, मी ज्यावेळी जिल्हाध्यक्ष होते त्यावेळी या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार निवडून आले, 1 पदवीधरला चंद्रकांत दादा निवडून आले, शिक्षक विधानसभा मतदारसंघातनं भगवानराव साळुंखे निवडून आले आणि 2014 साली या सांगली लोकसभेतला गेल्या 50 वर्षात आपण खासदार कधी जिंकला नव्हता. 2014 साली संजय काकाच्या रूपानं या लोकसभा मतदारसंघातनं संजय काका निवडून आले. 4 मतदारसंघ आपले सांगली जिल्ह्यात कमळ फुललेला आहे. आता त्यांच्या पुत्रांना पतंगराव साहेब म्हणत होते कमळ फुलणार नाही, या जिल्ह्यात पतंगराव कदम साहेब जिवंत असताना कमळ फुललं. आता पतंगरावांच्या निधनानंतर या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात यावेळेस कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही आणि कमळ फुलून पतंगराव कदम साहेब तुम्हाला हा राजाराम गरुड श्रद्धांजली अर्पण केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो. या मतदारसंघात आता भूलथापा द्यायला उमेदवारांनी सुरुवात केली. आता लेटर पॅड खिशात ठेवले, प्रत्येकाला कुणाला 10,000, कुणाला 20,000, कुणाला 25,000. भारतीय विद्यापीठात ऑर्डर. अरे 5 वर्ष पतंगराव कदम साहेब या जिल्ह्याचे 15 वर्ष पालकमंत्री होते. पतंगराव कदम साहेबांनी या राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्रीपद भूषवली, कधी महसूल, कधी शिक्षण,
कधी सहकार आणि मुख्यमंत्री पद ही स्वप्न पतंगराव साहेबांना पण पडायची। 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रित निवडणूक लढली। या राज्यातल्या जनतेनं जनादेश असा दिला की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनं या राज्यात सरकार स्थापन करावं, परंतु उद्धव ठाकरेंना आधीच शरद पवार साहेबांनी खुणावलं होतं आणि उद्धव ठाकरेंनी भाजप बरोबर न राहता महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आणि चुकून ज्या काँग्रेसचे 30-35 आमदार या महाराष्ट्रात निवडून आलेले त्यांना चुकून लॉटरी लागली आणि आदरणीय आत्ताचे विद्यमान आमदार तिथं जाऊन त्या मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली। माझा त्यांना जाहीर सवाल आहे की 15 वर्षे राज्याचे वडील तुमचे जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्रिपदं वेगवेगळे खात्याची मंत्रिपदं भूषवली आणि मग ते 15-20 वर्षे मंत्रिमंडळात तुम्ही गेली 7-8 वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात 2.5 वर्षे मंत्री आमदार आणि मग पलूस केडेगावचा विकास अजून का वंचित आहे। आता कालचं स्टेटमेंट आहे त्यांचं की मी पलूस केडेगाव विधानसभा मतदारसंघ हा जगाच्या नकाशावर आदर्श मतदारसंघ बनवणार। इतकी वर्षे काय झोपा काढल्या, इतकी वर्षे मंत्रिमंडळात जाऊन काय गोट्या खेळला, इतक्या वर्षात तुम्हाला पलूस केडेगाव मतदारसंघाचा विकास करता आला नाही, तर यावेळेस या मतदारसंघातली जनता परिवर्तनाच्या नादात आहे आणि परिवर्तन करून संग्रामभाऊ देशमुख सारख्या उमेदवाराला निवडून द्या। भारतीय जनता पार्टी अशी देशातली एकमेव पार्टी आहे की कुणाच्या बापाची पार्टी नाही, कुणाच्या मालकीची पार्टी नाही, ही कार्यकर्त्यांच्या मालकीची पार्टी असलेला हा पक्ष आहे। एक नरेंद्र मोदी सारखा माणूस, चहा विकणारा माणूस रेल्वे स्टेशनच्या टपरीवर या देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो। एक आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू सारखी एक महिला या देशाची राष्ट्रपती होऊ शकते। अशी कितीतरी उदाहरणं आहेत की भारतीय जनता पार्टीने तळागाळातली सर्वसामान्य जातीमधली माणसांना न्याय दिला आणि ती माणसं या देशाच्या राज्याच्या सर्वोच्च पदावर बसवण्याचं काम केलं। आदरणीय संग्रामभाऊ देशमुखांना तुम्ही निवडून द्यायची जबाबदारी पार पाडा। भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतला जास्तीत जास्त पैसा संग्रामभाऊंना विकासासाठी या मतदारसंघासाठी दिल्याशिवाय राहणार नाही आणि या मतदारसंघाचं सिंगापूर करायचं असेल, या मतदारसंघाचं शांघाय बनवायचं असेल तर संग्रामभाऊ शिवाय या मतदारसंघाला पर्याय नाही। ज्यांना आतापर्यंत मतदान केलं, ज्यांना आतापर्यंत मतं दिली त्यांनी मतं घेतली, निवडून गेले, सरकारच्या तिजोरीतनं पैशावर डल्ला मारला आणि स्वतःच्या शैक्षणिक संस्था, स्वतःचे विद्यापीठ, स्वतःचे साखर कारखाना, स्वतःच्या सूतगिरण्या आणि स्वतःच्या कुटुंबाचं भलं करण्यापलीकडे या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेसाठी काही केलं नाही। काल केडेगावच्या सभेत, नेवरीच्या सभेत त्यांनी सांगितलं की मी आता केडेगावला भारतीय हॉस्पिटल, मोठं हॉस्पिटल 400 बेडचं उभारणार आहे आणि या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेला मोफत आरोग्याची सेवा देणार आहे। अहो कोरोनाच्या काळात या मतदारसंघातली जनता, रुग्ण हैराण झाले आणि या मतदारसंघातल्या जनतेला कुठेही बेड उपलब्ध होत नव्हते। त्यावेळी आदरणीय संग्रामभाऊंनी कराडला कृष्णा चॅरिटेबल असेल, आमच्या आई डॉक्टरांचं सांगलीला सिनर्जी हॉस्पिटल असेल, या सगळ्या ठिकाणी फोन करून या पेशंटना कोरोनातल्या बेड उपलब्ध करून देण्याचं काम केलं। अहो केडेगावला साधं सिव्हिल ग्रामीण रुग्णालय, त्या ग्रामीण रुग्णालयाला जिल्ह्याचा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचं सुद्धा या आमदाराला आतापर्यंत जमलं नाही। पलूसमध्ये तीच अवस्था आहे। केडेगाव सारखं तालुक्याचं ठिकाण आहे, त्यावेळी केडेगावला ITI कॉलेज मंजूर झालं, मागासवर्गीय मुला मुलींचं वसतिगृह मंजूर झालं आणि तालुक्याचं क्रीडा संकुल मंजूर झालं। पतंगराव कदम त्यावेळी उद्योग मंत्री होते, आम्ही त्यांना विरोध केला की ह्या सगळ्या संस्था ते चिंचणीला घेऊन चालले होते, का तर म्हणे केडेगावात जागा नाही। आम्ही 8 दिवस उपोषण केलं आणि MIDC मधली जागा उपलब्ध केली ITIला आणि मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाला। त्या ITIच्या MIDCले 2 भूखंड मिळाले आणि त्यामुळे त्या 2 संस्था तिथं राहिल्या आणि क्रीडा संकुल या महाशयाने अशा ठिकाणी नेलं की वांगीच्या माळावर नेलं की तिथं ना वांगीतली मुलं जाऊ शकतात त्या माळावर, ना केडेगाव तालुक्यातल्या कुठल्या गावातली मुलं त्या माळावर जाऊ शकतात। एवढा मोठा शासनाचा निधी त्या माळावर खर्च झाला, पण त्या क्रीडा संकुलाचा या केडेगाव तालुक्यातल्या एकाही युवकाला काही सुद्धा फायदा झाला नाही आणि म्हणून पलूस केडेगाव विधानसभा मतदारसंघाचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास यांच्या हातून झालेला नाही।
त्यामुळे विकासाच्या बोगस कल्पना आणि भारतीय जनता पार्टीला सांगतात हे जातीवादी पक्ष आहे, भारतीय जनता पार्टीला जातीयवादी म्हणून शिव्या घालतात. भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली तर या देशाचं संविधान बदलणार. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं त्या बाबासाहेब आंबेडकर त्या संविधानात लिहून ठेवले की कुणी जरी सत्तेवर आला तरी त्याला या देशाचं संविधान बदलता येणार नाही. ज्या बाबासाहेब आंबेडकरांचा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून या काँग्रेस राष्ट्रवादी आजी शरद पवार गटाला पुळका येतो. हे कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. कधी शिवछत्रपतीच्या समाधीला जाऊन शरद पवार रायगडावर गेले पण शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलं नाही. राहुल गांधी मुंबईत आला, त्यांच्याच पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी राहुल गांधींना शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली पण त्या राहुल गांधीनं शिवाजी महाराजांकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही, त्या मूर्तीला हात सुद्धा लावला नाही. म्हणून ज्या छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, मुघलांच्या तावडीतून हा महाराष्ट्र मुक्त केला, ते आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी या शिवाजी महाराजांचा अवमान करणारी ही काँग्रेसची औलाद, मग या काँग्रेसला तुम्ही मतदान करणार का? हा माझा जाहीर सवाल या मतदारसंघातल्या जनतेला आहे. आणि म्हणून ही प्रवृत्ती ठेचायची असेल, ही प्रवृत्ती गाळायची असेल तर या सांगली जिल्ह्यात आता परिवर्तन होणार आहे. 8 विधानसभा मतदारसंघ आपण सांगली जिल्ह्यातले लढतोय. 8 पैकी 6 विधानसभा या महायुतीच्या जागा या जिल्ह्यात निवडून येणार आहेत आणि या जिल्ह्यात परिवर्तन घडून क्रांती घडणार आहे. आणि त्या 6 जागांमध्ये पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ पण आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि या विकासाच्या गंगेपासून दूर राहण्यात पुन्हा तुम्हाला पश्चाताप होईल. संग्राम भाऊ 5 ते 10 हजार मतांना निवडून येणार आहेत, पण तुम्हाला असं वाटू नये की अरे आपली चूक झाली, आपला पण एका मताचा खारीचा वाटा या विजयाच्या या मताधिक्यात असायला हवा होता, असं परत तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येऊ नये. म्हणून आताच तुम्ही तुमच्या जवळचे पै पाहुणे, नातेवाईक, मित्र परिवार यांना या सगळ्या लोकांना सगळ्यांना विकासाच्या गंगेत सामील करून घ्या. तुम्ही 2च मिनिटात आदरणीय नितीन गडकरी साहेबांचं इथं आगमन होत आहे. आप्पा बोला तुम्ही, आप्पा सुरू असू द्या. तर आदरणीय गडकरी साहेब इथं येत आहेत. गडकरी साहेबांनी संघर्ष करून वादळात या आज एकटा चालतो. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, आपल्या देशाचे ज्येष्ठ नेते, सन्माननीय नामदार डॉक्टर नितीन गडकरी साहेबांचं आगमन टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत, सुस्वागत, शुभ स्वागत, आता स्वागत. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा नितीन गडकरी साहेब मागे बढ़ो, नितीन गडकरी साहेब मागे बढ़ो. भारतीय जनता पार्टी, महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय संग्रामसिंह देशमुख